जुनला राज्याभिषेक सोहळा होत असतो। पाठीमागच्या वर्षी 350वा राज्याभिषेक दिन साजरा झाला आणि हे जे वर्ष आहे ते वर्ष 350वे वर्ष म्हणून देशभरामध्ये छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक दिन हा साजरा होतोय। त्यामुळं दरवर्षीप्रमाणे रायगडावरती पहिला स्वातंत्र्य दिन 6 जून या निमित्तानं छत्रपती शिवाजीराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावरती साजरा होतोय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10 तलवारींची युद्धकला महाराष्ट्राची तसंच जागर शिवशाहीचा स्वराज्याच्या इतिहासाचा तसेच 16 पालखीचा स्वराज्याच्या ऐकाचा हे मुख्य आकर्षक असून यावर्षी 351वा राज्याभिषेक दिन असल्यामुळं सर्व महाराष्ट्रातील देशभरातील जेवढे शिवभक्त आहेत या सर्वांना दुर्गराज रायगड अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती दुर्गराज रायगडच्या वतीनं आम्ही सर्वजण बसलेल्या विनंती या ठिकाणी करतो संभाजीराजांच्या आणि समितीच्या वतीनं की सर्वांनी पारंपरिक वेशामध्ये रायगडावरती यावं। पाठीमागच्या वर्षी सुद्धा जवळजवळ 5.5 लाख लोक महाडमधून रायगडावरती गेलेले होते। त्या रस्त्यावरून जे काउंटिंग झालं करेक्ट काउंटिंग ते 5.5 लाख लोक होते। बऱ्याच लोकांना वरती जाता सुद्धा आलं नाही कारण एका वेळेला रायगडावर जाण्याची रस्त्याची कॅपॅसिटी वरती बसायची खूप जणांची आहे पण सुमारे 1.5 ते 2 लाख लोकांची आहे। त्यामुळं लोक जसे जात होते तसे वरती येत होते। बरेच जण खाली पायरीला किंवा गडाला दर्शन घेऊन सुद्धा आले। जसं आपण पंढरपुरामध्ये आहोत आम्ही ही जी पत्रकार परिषद आहे ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आहे। इथं जे घेतो ते सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आपण या ठिकाणी घेतो आहोत। जसं आपण पंढरपुरामध्ये आल्यानंतर जरी विठुरायाच्या पायरीचं दर्शन नाही झालं तरी नामदेव पायरीचं दर्शन घेऊन बरेच जण जातात। जरी नामदेव पायरीचं दर्शन नाही झालं तरी नदीचं दर्शन किंवा कुंडलिकाचं दर्शन घेऊन जातात। तसंच राज्याभिषेकाच्या माध्यमातून जरी रायगडावरती एखाद्याला नाही जायला मिळालं नगारखान्याजवळ नाही जायला मिळालं तरी सुद्धा लोक गडाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन परत येत पाठीमागच्या वर्षी होते। अशा पद्धतीचा हा प्रचंड मोठा सण हा शिवभक्तांचा सण म्हणून या शिवराज्याभिषेकाकडे सर्व पाहताय। त्यामुळं सोलापूर जिल्हा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही इथं बसलेले सर्वजण शिवभक्त विनंती करतो की सर्व सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून हजारो शिवभक्तांनी दुर्गराज रायगडावर राज्याभिषेकासाठी यावं अशी आम्ही समितीच्या वतीनं नम्र विनंती